तर मित्रांनो, मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय जिंतूर रोड परभणी या ठिकाणी सन 2025-26 या वर्षाकरता ॲप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। यामध्ये कोणकोणत्या ट्रेडसाठी किती वॅकन्सीज आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये कोणकोणत्या ट्रेडसाठी इथं वॅकन्सीज आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। वीजतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन या पदासाठी इथं 55 जागा आहे। तसेच तारतंत्री म्हणजे वायरमन या पदासाठी इथं 55 जागा आहे। असे एकूण 110 जागांसाठी या ठिकाणी 1 वर्ष कालावधीसाठी ॲप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे। तुम्ही जर वीजतंत्री किंवा तारतंत्री या व्यवसायामध्ये ITI उत्तीर्ण झालेले असेल तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करू शकतात। इच्छुक पात्र उमेदवारांनी दिनांक 24/3/2025 ते दिनांक 31/3/2025 सायंकाळी 5:15 वाजेपर्यंत www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करायचा आहे। त्यासाठी जो आस्थापना क्रमांक आहे म्हणजे इस्टॅब्लिश ID तो या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। तो आहे E05182700728 यावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करायचा आहे। दिनांक 31/3/2025 नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे 31/3/2025 या तारखेपर्यंत तुम्हाला 6:15 पर्यंत तुम्हाला अर्ज या ठिकाणी करायचा आहे। तसेच उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही नोंदणी पण तुम्ही केलेले असणे आवश्यक आहे। तसेच या ठिकाणी एक मुद्दा शेवटचा त्यांनी दिलेला आहे, त्यामध्ये तो हायलाईट केलेला आहे। सदर भरती ही फक्त परभणी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठीच असून इतर जिल्ह्यातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे। अशा पद्धतीने अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय परभणी या ठिकाणी ॲप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या होत्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।